नाशिक अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून तिघांना एमडी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्याकडून 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज व विनापरवाना गावठी पिस्तूल असा एकूण 96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या घटनेत आणखी काही संशयित आरोपी असल्याची शक्यता आहे। याबाबत सखोल तपास केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषद दिली। अंबड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित गौरव पाटील राहणार सप्तशृंगी चौक सिडको, योगेश मोगे राहणार पाथर्डी गाव, विजय कुमावत राहणार कडवेनगर या तिघांना पोलिसांनी पाथर्डी फाटा येथील उड्डाणपुलाखाली अंमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असताना जाळ्यात घेतले। तिघांना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या पथकाने कारवाई केली। काल अंबड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव जे आता माझे शेजारी उभे आहेत त्यांना खबर मिळाली की इथं अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत काही जे आरोपी आहेत, सराईत गुन्हेगार गौरव पाटील त्याच्या 2 साथीदारासह एमडी विक्री करण्यासाठी हद्दीत येत आहे अशी खबर त्यांना मिळाली। त्या खबरेवरून अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला आणि त्यामध्ये गौरव उमेश पाटील वय 25 वर्ष, योगेश हिरालाल मोगे वय 30 वर्ष आणि विजय सुनील कुमावत वय 23 वर्ष अशा तिघांना अडवून त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ तसेच गौरव पाटील याच्याकडे एक फायर आर्म अग्निशस्त्र आणि 2 कारतूस मिळून आले। त्याच्यावरून त्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना अरेस्ट केली, गुन्हा आपण दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नाशिक।